गोबी लावलेली इकडं मक्का आहे. कशी गोबी बघू. मुगाची शेंगा ती हिरव्या कलरची असते ना गोबी. हिरवी गोबी लावलेली आहे. माझा भाऊ शेतकरी आहे. चांगली शेती करतो. पहिले पण गोबी लावली होती ती पांढरी होती आणि आता ही हिरव्या कलरची. हिरवी हिचं नाव वेगळं आहे काहीतरी आहे की भाव जास्त काहीतरी वेगळे नाव नाही माहिती नाही. म्हणतात हिरव्या कलरची. अरे यांत मान टाकून दिली. डॉक्टरलिंग काय म्हणता? नाही याला माहिती आहे. म्हण का काय नाव तिचं? काय म्हटलं? ब्रोकली. असं ते आम्हाला काही माहित नाही. आम्ही पहिल्यांदा ऐकलं नाव. मुगा शेंगा पण आहे. कुणीकडे आहे मुगा शेंगा? छान आहे बाबा. रक्षाबंधन म्हणजे आयुष करायला चालले तुम्ही आज सांगायला आईश हरकत करायलाच येतो आम्ही. कसं माहेरी आईश करायला नवरे काम करून करून थकून जातो. नवऱ्याला तिकडे हॉटेलमध्ये जेवायला. नाही नवरा बी गेलेला आहे तिकडं माझा. कुठं? माहेरी त्यांच्या माहेरी रक्षाबंधनला का? हा. ती म्हणजे सिल्लोडला राहते ना. रक्षाबंधन माझं माहेर देवगाववाडी. मग आम्ही ती पण देवगाववाडीला आली आहे. दोघींचं माहेर तेच राहणार ना. मग ती देवगाववाडीला आली होती आणि तिचे मालक ते राजूवाडीला आहे. आणि तुमच्या बाकीच्या बहिणीने आल्या का? ते एक उद्या येणार आहे. हं. एक त्यांची मुलं शिकण्यासाठी संभाजीनगरला आहे. ते तिथे आहे. असं असं. ती नंतर येणार आहे. एक लहान येऊन गेली. कधी? 5 बहिणी आहे. असं. आणि एक भाऊ. एक भाऊ आहे आमचं लहानाचा. चला आता मुंगाची शेंगा खाऊ आता. चला मुंगाची शेंगा खाऊ आता. हं. दिवस झाले खायला. छान आहे पण तुमचं म्हणजे भावाची शेती छान आहे एकदम. भाऊ लय छान करतो ना. शेतात काम खूप छान करतो. भाऊजाई पण माहेर आली. मग भाऊजाई पण दाखवली असते तुम्हाला. वाव मुगा याच्यात मेथी आहे का? पूर्ण मेथी टाकली याच्यामध्ये. हो. वाव. मुगाची शेंगा वा वा वा. आहे का नाही? जवळून येते. कवळे आहे ते. कवळे आहेत आणि बरं नाही झालं आज 8 दिवसांनी. आठ दिवसानंतर खाणार का? नाही चांगलं होईल ना ते निब्बर. बरं होणार ते. पण मग आमचं थोडं जमतं इथं 8 दिवसाला यायला. का बरं येऊ शकता ना तुम्ही? नाही येताय सर्व्हिसला आहे का कुठं? हो. असं. बचत गटची मॅडम. असं बचत गट चालवतात का? हो बचत गट चालवत. मुंगाची छान आहे. आणि याला काय म्हणतात? याला हे तीळ. तीळ. तीळ आणि हे एरंड. हे तर सगळं बघितलं पण मला हे नाही कळालं याला काय म्हणतात. याला हे ना ते ना अमरवेल म्हणतो ते. हां अमरवेल. हे ना अमरवेल आहे. हे पूजेसाठी लागतंय. हे दिवाळीला पूजेसाठी लागते. याला आहे ना वर झाडावरच येते. खाली मुळ्या त्याला नसतात. मुळ्या नसतात. ते झाडावर टाकल्या का झाडावरच येते. म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून आहे समजा. हो. आता तुम्ही काही म्हणू शकता. आणि हे अमरवेल आहे ना या पूजेला चालतं. हे सीतामाईचं आहे काहीतरी रिझन आहे. तेवढं पूर्ण माहीत नाही आम्हाला. पण दुसऱ्या वेळेस माहिती करून हां घेऊ. ते रामाने विचारलं होतं बिनामुळीचं झाड कोणतं. मग सीतामाईला विचारलं होतं. मग सीतामाईने सांगितलं की अमरवेल. हे अमरवेल आहे. हे सिटीमध्ये 10 रुपयाला एवढं सकच भेटतं. हां इतकी त्याची किंमत आहे दिवाळीच्या टायमाला. बरं ते काशी फळ कुठं आहे? तरी हे मग काय का? इथून जावं लागतं. हे कशाच घा? हे काय? हे ढोरासाठी बैलासाठी म्हशीसाठी गवत दिले. बापरे खूप भारी आहे. छान आहे एकदम. मला तर असं वाटतं माहेराला आली ना जावंच नाही. नाही 8-15 दिवस इथेच राहावंच वाटतं. राहा माहीत मग तुम्ही दोघी बी. पण काय करावं घरी लेकरं बाळ नवरा.
नवऱ्याला तर वाऱ्यावर सोडून. नवरा आहे तर सगळे हे तुझ्या हातात घे ना ग. तिकडे चला. अरे तरी आमची छान आहे पण हं. काही घ्यायचं काही नाही, कांद्याची भाकर. सुंदर हे माझी भावची शेतात काशी पोळ्या. बापरे 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 किती सुंदर आहेत, खूप मोठमोठे आहेत. छोटी छोटी बघ. ह्या तोडा ना तुम्हाला तोडायचे ते. बघ बी छोटं एखादा. हे तर खूपच भारी शेती आहे. हो घे तुझ्या हातात घे. तुझ्या हे ना हे किती खराब होऊ लागले त्याच्यामध्ये. हे तर आम्ही फळ तोडतो आता. काशी फळ. किती घे ना खराब होऊ लागले. आता श्रावण महिना आहे ना, मग भंडारा करतात लोक ना, तर मग त्याच्यामुळे त्यांना आता लक्ष्मी जेवतात त्यावेळेस लागतात ना. लक्ष्मी जेवतात किंवा आता श्रावण महिन्याचे भंडारे. खूप मोठी शेती आहे इथे डांगरची. हो इकडे या. केळीची झाड इकडे. किती महिला आहे तुमची सभासद तुमच्या बचत गटामध्ये? अगं मला शेरणी सापडली बघ. हे बघ ना, एकच बाई माझ्या मालकाला खूप आवडती शेरणी. अरे एकच रोज एखादी सापडली तर एक भाजी होणार माझी. चवळी ते टाकलं ना त्याच्यामध्ये, चवळी टाकायच्या आणि चवळी आणि ती एवढं मोठं काशी फळ खराब होऊ लागली. म्हणजे नुकसान पण आहे याच्यामध्ये. नुकसान पण आहे, खूप खराब होऊ लागलं. ते कसं असतं, कंपनीवाल्यानं बी चांगलं दिलं तर चांगलं आहे, आणि जर ते दिलं का अशी नुकसान होते. मग शेतकरीला खूप नुकसान भरपाई करावं लागतं. आणि ते कसं आहे, कंपनीवाल्याने कोणत्या कंपनीवाल्याला सांगते मी की बी चांगलं द्या. हे काय हे हे याला आहे ना घास गवत म्हणतात. म्हणजे हे म्हशीला गाईला. माझ्या भावाकडे ना बैल आहे, टांग्याला झुकतात. टांगा कोणी माहित नाही आहे, पण ते तुम्ही दाखवलं ना पूर्वीच्या अगोदर? काळामध्ये हो मी दाखवलं वा तुम्हाला. केळीचं झाड तर खूप छान आहे. ना याच्या हे केळीच्या पानावर जेवण करतो भावाकडे आले का. असं आणि नवऱ्याकडे गेल्यावर ताटामध्ये तिथे केळीची पानं द्यायची मग